ॲज अ वर्किंग वुमन दोन्ही गोष्टी आपल्याला सांभाळाव्या लागतात. जसं की घरची लाईफ आहे आणि प्लस वर्किंग लाईफ आहे. या दोन्ही गोष्टी सांभाळताना तारेवरची कसरत तर राहतेच, पण ह्याच मध्ये जर का आपण फॅमिली सोबत राहत असू आणि आपण काय काम करतोय हे जर आपण फॅमिलीला सांगितलं तर त्या पद्धतीने ते आपल्याला सपोर्ट सुद्धा करतात. आता एक्झाम्पल घ्यायचं झालं, माझंच जर एक्झाम्पल घेतलं तर माझे हस्बंड आणि मी एकाच फील्डमध्ये आहे. तर माहिती असतं की बाहेर साईटवरून काम असतं, कशा पद्धतीचं काम असतं, तर त्याच्यामध्ये मला ते खूप हेल्प करतात. घरामध्ये माझा लहान मुलगा आहे, तर लहान मुलाला एकटं ठेवणं आजकाल खूप रिस्की आहे. तर माझे सासू सासरे सोबत राहतात, त्यामुळे मी बिंदासपणे बाहेर साईटवरती राहू शकते. क्लायंट सोबत लेट नाईट मीटिंग्स झाल्या किंवा अर्ली मॉर्निंग झाल्या तर मी ते करू शकते, कारण की माझ्या मुलाची पूर्ण जबाबदारी जी आहे ती माझ्या सासू सासऱ्यांनी घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने जर आपण काम करत गेलो आणि घरातून जर आपल्याला अशा पद्धतीचा जर सपोर्ट मिळत असेल तर आजकालची ही जी स्त्री आहे, जी पहिला चूल मूल फक्त सांभाळत होती, ती आज बऱ्याच गोष्टी आहेत, बरीच शिखरं गाठत आहे. ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त फॅमिलीच्या सपोर्टमुळेच होत आहेत. तर माझं असंच सजेशन असेल की ज्या काही महिला काम करतायत तर त्यांनी फॅमिली सोबत राहावं आणि फॅमिलीला पण अशीच रिक्वेस्ट असेल की ज्या महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जात आहेत तर त्यांनी त्या महिलेला पूर्णपणे सपोर्ट करून तिला अजून पुढे कसं नेता येईल याचा विचार करावा.